तर बघा, रुमालापेक्षाही मऊ अशी ज्वारीची भाकरी तुम्ही असं घरात बनवू शकता। जर तुम्ही पहिल्या वेळेस हे करत असाल तर तुम्हीही अशी भाकरी पहिल्याच वेळेत बनवू शकता। तर हे कसं बनवतात आणि हे बनवण्यासाठी जे टिप्स आहेत ते मी यामध्ये दिलेले आहेत। तर चला बघूया हे कसं बनवतात। तर यासाठी मी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तर चला याला चांगलं असं चाळून घेऊयात। पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पल्लवी। तर आज आपण बघत आहोत ज्वारीची भाकरी कसं बनवायचं। तर यासाठी मी ज्वारीचं पीठ असं इथं चाळून घेतलेलं आहे। तर बघा, तुम्हाला किती भाकरी बनवायचं आहे त्या अंदाजानं तुम्ही असं पीठ घेऊ शकता। तर बघा, इथं मी पाणी थोडं गरम करून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला थोडंसंच गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। तर असं जास्त उकळलेलं वगैरे पाणी घालण्याची गरज नाही। तर थोडंसं गरम झालं की तुम्ही गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये असं थोडं पाणी घालून चमच्याच्या सहाय्याने हे सगळं पीठ असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील। तर बघा, थोडंसं असं पीठ थंड झाल्यानंतर आपण थोडं थंड पाणी घालून अशा प्रकारे वरून घालून याला असं मळून घेऊया। तर चला असं छानसं थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊयात। तर तुम्ही कधीही ज्वारीचं पीठ मळताना अशा प्रकारे त्याला मळून घ्या, म्हणजे ज्वारीची जी भाकरी आहे ती खूप छान बनते। जर तुम्ही मळताना असं त्याला फेटलं तरच खूप छान असं आपली भाकरी मऊ होते आणि खूपच छान असं फुगतात। तर चला अजून थोडं पाणी घालून हे सगळं पीठ यामध्ये असं एकत्रित घालून मळून घेऊयात। तर बघा, मी जसं इथं दाखवलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्ही मळून घ्या। तर चला, आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। यामधून आपण थोडासा गोळा असा काढून घेऊयात। तर चला, या पद्धतीने आपण याला असं अजून थोडं पाणी लावून असं मऊ करून घेऊयात। जर आपलं जे हे पीठ आहे जरा घट्ट झालं असेल तर तुम्ही याला पाणी लावून घट्ट करून घेऊ शकता किंवा मऊ करून घेऊ शकता। तर बघा, असं पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला। तर मी एका पातेल्यामध्ये कॉटनचं कापड ठेवलेलं आहे भाकरीला पाणी लावण्यासाठी। आता चला, हे मऊ असं छान झालेलं आहे। आता थोडंसं ज्वारीचं पीठ आपण असं घालून घेऊयात आणि आपण भाकरी अशी बनवून घेऊयात। तर बघा, या पद्धतीने आपण अशी भाकरी करून घेऊ शकतो। तर मी इथं अजिबात व्हिडिओ कट वगैरे केलेला नाही, कारण जे नवे शिकणारे आहेत तर त्यांना असं भाकरी कसं बनवतात ते माहीत होतं, त्यासाठी मी इथं व्हिडिओ अजिबात कट केलेला नाही आहे। तर चला, या पद्धतीने दोन्ही हातांनी असं छानसं आपण भाकरी बनवून घेऊयात, म्हणजेच आपली जी भाकरी आहे खूप अशी पातळही होते आणि छान बनतेही। तर बघा, किती छान अशी आपली भाकरी बनत आहे। तर या पद्धतीने तुम्ही जरूर बनवा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये या रेसिपीला जरूर शेअर करा। आणि माझ्या चॅनलवर अजून अशी वेगवेगळी रेसिपी आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा। तर बघा, या प्रकारे मी अशी ही भाकरी बनवलेली आहे। तर तुम्हीही अशा पद्धतीने जरूर बनवा। तर बघा, कधीचंही पीठ असू दे, तुम्ही या प्रकारे थोडं गरम पाणी घालून भाकरी बनवली तर अशी छान भाकरी बनते। तर भाकरी बनवल्यानंतर आपल्याला ही भाकरी काढायला खूप अवघड वाटतं आणि नवशिक्यांना असं येतही नाही। तर बघा, चमच्याच्या सहाय्याने तुम्ही असं भाकरी काढून घेऊ शकता।
तर बघा वरची बाजू खालच्या साईडला करून आपल्याला ही भाकरी तव्यावर घालून घ्यायची आहे. थोडंसं तेल लावून मी तव्याला इथं ग्रीस करून घेतलेलं. तर चला यावर आपण ती भाकरी अशी घालून घेऊयात. तर खूपच अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही असं यावरही घालून घेऊ शकता. तर बघा असं उलटं करून आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे कॉटनच्या कपड्याने याला वरच्या साईडलाच आपण पाणी लावून घेऊयात. तर अशा पद्धतीने बनवा. आपली जी भाकरी आहे खूपच छान रुमालापेक्षा सुद्धाही मऊ अशी ही भाकरी बनते. तर चला आपण हे जरा पाणी सुकल्यानंतर याला असं कच्चीच्या साह्याने आपण काटा काढून घेऊयात आणि याला पलटून घेऊयात. तर हे करताना गॅसची फ्लेम आपल्याला बिलकुल लोच ठेवायची आहे, हे लक्षात ठेवा. तर चला हे असं एक साईडला छान भाजल्यानंतर याला पलटून घेऊयात आणि असं कॉटनच्या कपड्याच्या साह्याने आपण याला असं दाबून घेऊयात. तर बघा आपली जी भाकरी आहे खूप छान अशी फुगत आहे. तर बघा या पद्धतीने सगळी भाकरी तुम्ही बनवून घ्या. तर दोन्ही साईडला आपण अशा पद्धतीने भाजून घेऊयात. तर चला एक साईडने भाजून झाल्यानंतर याला पलटून दुसऱ्या साईडने पण आपण असंच भाजून घेऊयात. बघा भाकरी तर भाजून झालेली आहे. मी तुम्हाला सांगितलेलं ना की हे भाकरी मऊ कसं राहतात. तर त्यासाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे तर बघा ही भाकरी झाल्या आपल्याला काय करायचं आहे तर असं कॉटनचं कापड घालून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला ही भाकरी अशी घालून घ्यायची आहे. ही भाकरी घातल्या ह्या टॉवेलने आपल्याला त्याला असं झाकून ठेवायचं आहे. तर बघा अशाच प्रकारे फटाफट मी सगळे भाकरी असे घालून घेत आहे आणि त्यावर असं झाकून ठेवत आहे. तर बघा अशी किती छान फुगलेल्या भाकऱ्या आपण बनवू शकतो. तर बघा अशा प्रकारे तुम्ही एकावर एक ही भाकरी अशी गरम गरम टाकत त्याला कॉटनच्या कपड्याने असं झाकूनच ठेवायचं आहे. म्हणजे आपली जी भाकरी आहे ती रात्रीपर्यंत आहे तशी मऊच राहते. तुम्ही एकदा असं बनवून बघा. तर बघा किती छान मऊ मऊ अशा आपले भाकरी बनलेल्या आहेत. तर चपातीपेक्षाही मऊ अशी भाकरी बनतात. तर बघा आता या प्रकारे सगळ्या भाकऱ्या मी अशा बनवून घेतलेल्या आहेत. तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. खूपच छान अशा ह्या भाकऱ्या बनतात. तर अशा प्रकारे इथं बघा मी किती छान अशा भाकऱ्या बनवलेल्या आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते की हे किती मऊ झालेलं आहे. तर बघा यामध्ये तुम्ही एक भाकरी कोणतीही घ्या आणि बघा मी त्याला असं दुमडलेलं आहे. तर बघा दुमडल्यानंतर परत आहे त्या आकारामध्येच ही भाकरी बनत आहे. तर बघा कुठेही तुटलेली किंवा फाटलेली नाही आहे ही भाकरी. तर अशी भाकरी तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.